नमस्कार मित्रांनो, मॉर्निंगचे 8:30 होत आहे आणि आम्ही सर्वजण फिरायला निघालेला आहो. बोरधरण डॅम बघायला आणि केळझरचा गणपती आणि मेडिटेशन सेंटर मित्रांनो आणि विहार. हे 4-5 प्लेसेस मित्रांनो एकाच रोडवर पडतात, वर्धा रोडवर. तर आम्ही हे 4-5 प्लेसेस एकाच दिवशी बघू मित्रांनो. मॉर्निंगचे 8:30 होत आहे आणि आम्ही सर्वात अगोदर तयारी केली, त्यानंतर ओला बुक केली. सर्वात आधी मी आणि मनीषा गाडीमध्ये बसलो आणि सर्वांना पिक केलं मित्रांनो सर्वांच्या घरून. त्यानंतर आम्ही दोघी गाडीमध्ये बसून मैत्रिणीकडे गेलो, मैत्रिणीला घेतलं. त्यानंतर आम्ही सर्वजण सईकडे गेलो मित्रांनो, सईच्या घरी. सईची मम्माची तयारी व्हायची होती कारण की सई लहान आहे. तिचे टिफिन, तिचं जेवणाचं सगळं सामान घेतलं मित्रांनो. तिचे कपडे, तिचे डायपर, तिचा डब्बा, तिची गरम पाण्याची वॉटर बॉटल सब पॅक केली मित्रांनो. आणि तिच्या घरून, सईच्या घरून आम्ही मग निघालो मित्रांनो 10:30 वाजता. आम्हाला 10:30 वाजले मित्रांनो सर्वांच्या घरी जाता जाता. आणि तिथनं आमचा प्रवास सुरू झाला मित्रांनो. बोरधरण डॅम बघायला जायचं आहे मित्रांनो. तर आम्ही निघालो मित्रांनो तिच्या घरून, सईच्या घरून. आणि प्रवास आमचा फार सुखद होता मित्रांनो. सर्वजण हॅपी होते, सर्व गाण्याच्या भेंड्या खेळत होते आणि सॉन्ग म्हणत होते. सई पण फार हॅपी होती मित्रांनो. असा आमचा प्रवास सुरू झाला मित्रांनो. सर्वात आधी आम्ही खडगीला उतरू, तिथे नाश्ता करू खडगीला आणि त्यानंतर विहारात जाऊ. तिथे अर्धा 1 तास बसू. त्यानंतर मग आम्ही केळझरचा गणपती बघू, केळझरच्या गणपतीचे दर्शन करू. त्यानंतर बोरधरण डॅम बघायला निघू मित्रांनो. बघू शकता आजूबाजूचा परिसर किती छान आहे मित्रांनो. मनसोक्त प्रवास होत आहे मित्रांनो आमचा. खूप छान प्रवास झाला मित्रांनो आमचा. आम्हाला खडगी गावाला पोहोचायला 12:30 झाले होते मित्रांनो. आणि नाश्ता वगैरे करायला आम्हाला थोड्या वेळ आराम केला. नाश्ता करून आम्हाला 1:30 वाजला मित्रांनो. बघू शकता सई किती हॅपी आहे आणि जेवण करत आहे आणि सईची मम्मा तिला जेवण चारत आहे मित्रांनो. सईला फिरायला फार आवडते. सई बाहेर गेली तर खूप हसते मित्रांनो आणि एन्जॉय करते. अशा त्रास देत नाही मित्रांनो. सईनं कोणालाच त्रास दिलेला नाही, मम्माला पण त्रास दिला नाही. त्यानंतर आम्ही धाब्यावर बसलो खडगीला. खडगीचे भजे फार फेमस आहे मित्रांनो. आणि नाश्त्यामध्ये भजी मागवली, सांबार वडा आणि तर्रा पोहा मित्रांनो. जसा तर्रा पोहा नागपूरचा फेमस आहे तसा खडगी गावाचा भजे फेमस आहे मित्रांनो. आणि थोडा आम्ही फोटोशूट केला मित्रांनो. सर्वांनी 1-1, 2-2 फोटो काढले. आणि सईला घेऊन पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसलो मित्रांनो आणि आमचा प्रवास सुरू झाला. बघू शकता हे विहार आहे, वर्धा रोडवरच आहे मित्रांनो हा विहार. विहाराचा परिसर फार आनंददायक होता मित्रांनो. मन एकदम शांत होतं, खूप छान वाटत होतं, करमत होतं मित्रांनो. आणि तिथे गौतम बुद्धाचे दर्शन करून आम्ही भंतेजीला भेटलो. तिथे सर्वांनी पेटीमध्ये दान टाकलं मित्रांनो विहारात. आणि थोडं भंतेजीचं प्रवचन ऐकून आम्ही केळझरचा गणपती बघायला निघालो मित्रांनो. असा आमचा सुखद प्रवास होता मित्रांनो. सईला बघू शकता, सई इकडे तिकडे बघत आहे. आणि इथे गणपतीचे, महालक्ष्मीचे, स्वामी समर्थ महाराजींचे, साईबाबाचे, माता राणीचे असे दर्शन केले मित्रांनो. मन एकदम शांत होऊन गेलं होतं आणि सुखद अनुभव होता मित्रांनो.
सई फार हॅपी होती मित्रांनो. सईनं अजिबात त्रास दिलेला नाही कोणालाच आणि सईने पण फार मस्ती केली मित्रांनो. थोड्या वेळ केळझरच्या गणपती परिसरामध्ये आम्ही बसलो, इकडे तिकडे फिरलो. केळझरच्या गणपतीचा प्रवास परिसर खूप सुंदर होता मित्रांनो, आनंददायक होता. बघू शकता सई फार हॅपी आहे आणि खेळत आहे मित्रांनो आणि आम्हाला पण हसवत आहे मित्रांनो. ते केळझरचे गणपतीचे दर्शन करून मग आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला मित्रांनो, बोरधरण डॅम बघायला. आजूबाजूमध्ये हिरवीगार शेती होती मित्रांनो. तिथे शेतीमध्ये चण्याची भाजी होती, बाजरा होता, गहूची शेती होती मित्रांनो आणि आजूबाजूमध्ये हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस होते मित्रांनो. असा आमचा दिवसभराचा प्रवास होता मित्रांनो. आणि इथे जंगल सफारीचं ऑफिस आहे. बुकिंग होते मित्रांनो. आम्हाला रानडुक्कर, बंदरं खूप दिसले मित्रांनो. असा आमचा प्रवास सुखद होत आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हे जंगल सफारीचं ऑफिस आहे, फॉरेस्ट ऑफिस मित्रांनो. आणि इथे जंगल सफारीची बुकिंग होते मित्रांनो. हा परिसर पूर्ण छान परिसर आहे मित्रांनो. बघू शकता इथे नदी आहे आणि बोरधरण डॅमला आम्ही पोहोचलो मित्रांनो. आणि तिथे उतरून आम्ही थोडाफार नाश्ता केला. मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला होता. थोडा नाश्ता केला, अर्धा तास रेस्ट केला. त्यानंतर आम्ही डॅम बघायला निघालो मित्रांनो. आणि इथे बंदरं फार तंग करतात मित्रांनो दुकानदारांना. फिंगरचे पॅकेट उचलून बघू शकता मंकी झाडावर बसून फिंगर खात आहे मित्रांनो. आणि हा आहे मित्रांनो बोरधरण डॅम. इथे पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवगार राहते मित्रांनो. डॅममध्ये पूर्ण पाणी भरलेलं राहते. खूप मोठा डॅम आहे मित्रांनो. बोरधरण डॅम म्हणतात मित्रांनो याला. पावसाळ्यामध्ये याची खूपच मजा राहते मित्रांनो. इथे हिरवगार राहते सारं परिसर मित्रांनो. खूप सारे फोटोशूट केले मित्रांनो आम्ही. अर्धा एक तास इथे बसलो. बघू शकता इथे छोटीशी नदी आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसर खूप छान परिसर होता मित्रांनो. आणि त्यानंतर तिथनं डॅम बघून आम्ही निघालो मित्रांनो. हे मेडिटेशन सेंटर आहे मित्रांनो. हा खूप मोठा सेंटर आहे. बघू शकता मेडिटेशन सेंटर मित्रांनो. इथे फार आनंद झाला मित्रांनो. मन एकदम शांत होतं. फार हॅपी होतं मित्रांनो हा परिसर पाहून. इथे रानडुक्कर, बंदर होते मित्रांनो. बंदरं पण आमच्या मागं धावले मित्रांनो. इथे फार शांतता होती. सई पण फार हॅपी होती, खेळत होती मित्रांनो. असा आमचा दिवसभराचा केळझरचा गणपती आणि विहार आणि मेडिटेशन सेंटर हे सर्व काही आम्ही दिवसभरामध्ये बघितलं मित्रांनो. सकाळचा 8:30चा मॉर्निंगचा प्रवास हा रात्रीच्या 9 वाजेपर्यंत संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,